उल्हासनगर महापालिकेच्या ढिसाळ नियोजनाचा फटका आता शहरातील तब्बल 2200 दिव्यांगांना बसला। एप्रिल महिन्याचे मानधन मे महिन्याची 18 तारीख उलटूनही जमा न झाल्याने दिव्यांगांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली होती। प्रशासनाकडून अजून बजेट आलेले नाही असे कारण दिले जात असल्याने दिव्यांगांनी मनपा प्रशासनावर नाराजी व्यक्त केली। उल्हासनगर महापालिकेकडून शहरातील सुमारे 2200 दिव्यांगांना दरमहा प्रत्येकी 2200 रुपयाचे मानधन दिले जाते। मात्र एप्रिल महिन्याचे मानधन न मिळाल्याने अनेक दिव्यांगांना औषधोपचार, घरखर्च आणि दैनंदिन गरजांसाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता। दरम्यान SIP मोहीम आणि जनगणनेच्या कामात प्रशासन व्यस्त असल्याने दिव्यांग मानधनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाल्या नसल्याचा आरोप करण्यात आला। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिव्यांगांची यादी वित्त विभागाकडे उशिरा पाठवण्यात आल्याने संपूर्ण प्रक्रिया रखडल्याचे समोर आले। या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आले। आंदोलनादरम्यान आयुक्त मुर्दाबाद तसेच प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलनानंतर प्रशासनाने दुपारपर्यंत 750 दिव्यांगांच्या खात्यात मानधन जमा करण्यात येईल तसेच उर्वरित लाभार्थ्यांना उद्यापर्यंत मानधन देण्यात येईल असे आश्वासन दिले। यावेळी महापौर अश्विनी निकम यांनीही या प्रकरणात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना तातडीने मानधन वितरित करण्याचे निर्देश दिले। आता प्रशासन दिलेले आश्वासन कितपत पाळते याकडे दिव्यांगांसह संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे। मागील एप्रिल महिन्याच्या 10 तारखेला दिव्यांगांना मानधन आलेलं होतं आणि आज मे महिन्याची 20 तारीख आलेली आहे, तरी दिव्यांगांना मानधन आलेलं नाहीये। त्यासाठी वारंवार आम्ही पाठपुरावा करतोय, आयुक्त महोदयांकडे विचारणा करतोय की दिव्यांगांना मानधन का नाही आलेले, तर त्याच्यावरती अद्यापपर्यंत कोणतेही उत्तर दिलेलं नव्हतं। आज दिव्यांगांच्या घरामध्ये खायसाठी अन्न नाहीये, त्यांना औषधी गोळ्या ज्या लागतात त्या औषधी विकत घेण्याकरिता त्यांच्याकडे पैसे शिल्लक उरलेले नाहीये आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठीच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। तर महापौर मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की दुपारी 3 वाजेपर्यंत पैसे हे तुमच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहेत आणि उर्वरित दिव्यांगाच्या अकाउंटमध्ये पैसे हे दुपारच्या नंतर म्हणजे उद्या सकाळी वर्ग होणार आहेत। परंतु ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही महापौर मॅडमांना विनंती केलेली आहे की तुम्ही आयुक्त महोदयांना सांगा किंवा महापौर म्हणून तुम्ही स्वतः एक काहीतरी दिव्यांगांच्या प्रती एक निर्णय घ्या। आज एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे, अतिशय संवेदनशील उपमुख्यमंत्री आहे आणि त्यांच्या पक्षाच्या त्यांच्या गोट्यातल्या तुम्ही महापौर आहात, त्यामुळे तुम्ही देखील दिव्यांगांच्या प्रती संवेदनशील असल्या पाहिजे आणि ह्या संवेदनशीलपणा जर दाखवायचा असेल तर आज ह्या जे दिव्यांगांच्या घरामध्ये अन्न शिजवायला नाहीये त्यांना 10-10 किलो अन्न तात्काळ पुरवावे याकरिता आम्ही महापौरांना विनंती केलेली आहे आणि त्याकरिता आता थांबलेलो। दिव्यांगांची जी संख्या आहे ती एकूण 2200 दिव्यांग उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आहे। त्यापैकी फक्त 232 दिव्यांगांनाच मानधन देण्यात आलेलं आहे। आम्ही मानधन वाढीची देखील मागणी केलेली आहे। आत्ताच आम्हाला महापौरांनी सांगितलं की मानधन वाढीचा प्रस्ताव हा मान्य केलेला आहे आणि मानधन हे 2500 रुपये करण्यात येणार आहे। तर त्या ठिकाणी आम्ही दिव्यांगांनी तीव्र विरोध दर्शवला आणि 300 रुपये मानधन वाढण्यापेक्षा अशा प्रकारची भीक आम्हाला दिव्यांगांना नको, कमीत कमी 4000 रुपये तरी दिव्यांगांचं मानधन झालं पाहिजे अशी आमच्या दिव्यांग संघटनांची मागणी आहे। आम्ही काही दिव्यांग विभागातले 1-2 अधिकारी आहेत, ते अतिशय उर्मटपणे दिव्यांगांशी बोलत आहेत। त्यांना आता समज देण्यात आलेली आहे आणि ह्या पुढे देखील जर ते अशाच प्रकारे वागणूक देत असतील तर प्रहार संघटनेच्या रूपाने त्यांना उत्तर देईल आणि त्यांचे कान शेकवण्यात येईल।